यानंतर इतरही घडामोडी। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीबाबतच्या चर्चा सुरू झाल्या। तर राज ठाकरे यांच्यासोबत नातं जोडणं ही उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला। तर फक्त पत्रकार परिषदेत युती करण्यासाठी सकारात्मक आहोत असं म्हणून चालत नाही, त्यासाठी 2 पावलं पुढे यावं लागतं, असं वक्तव्य करत राऊतांचा दावा मनसेच्या संदीप देशपांडेंनी खोडून काढलाय। ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार। हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। उद्धव ठाकरेंची मनसे दिलसे भूमिका। माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। मनसेचा मात्र राऊतांवर निशाणा। रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही, त्याच्यासाठी 4 पावलं पुढे यावी लागतात। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत केलेल्या या जाहीर वक्तव्यांमुळे राज्यातल्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली होती। दोन्ही पक्षांच्या सैनिकांनी तशी पोस्टरबाजी केली होती। मात्र दरम्यानच्या काळात ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावरती जाऊन आले, पण एकत्र येण्याबाबत पुढे काहीच घडलं नाही। आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी चर्चेला तोंड फोडलंय। मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, ही भूमिका आमचे पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र, ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली, ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील, तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पडद्यामागे याबाबत चर्चा सुरू असल्याचाही दावा संजय राऊतांनी केला आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आणि कोण काय बोलतंय त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही। पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत। त्या पडदा कधी उघडायचा हे 2 ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील। मात्र संजय राऊतांचा हा दावा मनसे नेत्यांनी फेटाळलाय। त्यासोबत संजय राऊतांवरती निशाणा साधलाय। लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायची आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत। अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही, त्याच्यासाठी 4 पावलं पुढे यावी लागतात। जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत 4 पावलं पुढे आले असते, पण तशी कुठलीही गोष्ट नाही। आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आत्ता कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाही। राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींच्या तोंडावर राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे। राज ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाचा विस्तार करून सत्तेची केंद्र ताब्यात घ्यायची आहेत, तर उद्धव ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाला पुन्हा उभारी द्यायची आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू एकत्र येणार का, की राजकीय दृष्ट्या मनोमिलनाची चर्चाच राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।